सर्व मंडळीला सलाम. आजचा प्रभुवार पेंटिकॉस्ट दिनानंतरचा चौथा रविवार आहे आणि आजच्या दिवसाकरता शास्त्रपाठ आहे. जुना करार उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय 5 ते 8 वचनं आहेत. त्याचप्रमाणे शुभवर्तमान मत्तई 5वा अध्याय 27 ते 37 वचन आहे. संत पौलाचे एफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 17 ते 25 वचनं आहेत. आणि या सर्व शास्त्रपाठामध्ये जी वचनं आहेत आणि त्यांचा विषय आहे की सत्य आणि शुद्धता जी आहे याचा उगम जो आहे तो मनातूनच होत असतो, अंतःकरणामधूनच होत असतो, ज्याकरता आज्ञाचं पालन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रार्थना करूया. समर्थ परमेश्वर पित्या, आम्ही धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. आजचा दिवस आहे प्रभू, आज शब्बात दिन आहे प्रभूजी. पुन्हा एकदा प्रभू आम्ही आपल्या कुटुंबातून, आपल्या घरातूनच प्रभूजी वचन ऐकत आहोत. तुझी स्तुती आराधना आम्ही करीत आहोत. जी भक्ती आहे प्रभू या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रभूजी, या समयामध्ये प्रभूजी आम्ही घरातूनच सर्व मंडळी एकत्र येऊन प्रार्थना उपासना करत आहेत प्रभू. ती सर्व तुला मान्य आहे प्रभू. म्हणून प्रभू गेले 20 मार्चपासून तू सर्व मंडळीचा सांभाळ केलात. तुझ्या वचनामध्ये प्रत्येकाला तू राखलेला आहेस. सर्वांना प्रभू तू आशीर्वाद दिले, सर्वांची भक्ती उपासना तू मान्य केलेली आहेस प्रभू. आज पुन्हा एकदा या प्रभुवारी शब्दात दिनी प्रभू तू आम्हाबरोबर बोल. तुझं वचन नव्याने आम्हाला लाभू दे आणि माझ्या मुखातील शब्द वचन देखील परमेश्वर पित्या तुला मान्य असू दे. तुझ्या गौरवासाठी तू पुढचा सर्व समय आणि सर्व आध्यात्मिक वचन आहेत प्रभूजी, जी सर्व मंडळीसाठी लाभाचे आहेत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड पवित्र नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. जुन्या करारामध्ये जी जुनी मंडळी जी आहे आणि या संबंधीची उत्पत्तीचा जो ग्रंथ आहे, म्हणजे जलप्रलय होण्याच्या अगोदर परमेश्वर पित्याने नोहाकरवी सर्व त्याच्या लोकांना इशारा दिला होता, संदेश दिला होता की पश्चाताप तुम्ही करा, वाईट मार्गापासून, वाईट दुष्कृत्यापासून, पापापासून तुम्ही पुन्हा दूर होऊन तुम्ही या सर्व गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि एक पवित्र जीवन तुम्ही जगा, असा इशारा, असा संदेश परमेश्वराने नोहाकरवी सर्वांना दिलेला होता. परंतु 120 वर्षाचा काळ लोटल्यानंतर देखील ते लोक जे आहेत परमेश्वराचे, ते पुन्हा देवाकडे वळाले नाहीत. आणि त्यावेळेस ज्या गोष्टी घडत होत्या, सर्वांनीच कायनाचा मार्ग पत्करलेला होता. कायन रागाचा होता, दुष्टाने भरलेला होता, सूडोगण आहे त्यांनी केलं होतं. यामुळे त्याचं नाम या लोकांना दिलेलं आहे. मनुष्य जो आहे हा भ्रांत झालेला होता आणि याद्वारे सगळीकडे पाप 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 होतं. आणि या पापामुळे या स्वतःच्या जीवन जगण्याद्वारे तो हे दाखवून देत होता की सब कुछ चलता है, काही परिणाम नाही आहे. आणि ज्याप्रमाणे जात जुलूम, भ्रष्टाचार हे सर्वकडे एक प्रकारे थैमान घातलेलं होतं या वृत्तीच्या लोकांनी. आणि लोक खात पीत होते, मजा करत होते, या सर्व गोष्टी घडत होत्या. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 5 ते 8 या वचनामध्ये मानवाच्या दृष्ट्याबद्दल वचनं आहेत. परमेश्वराला त्यांचं वागणं आवडलं नाही. परमेश्वर अनुताप झाला, मी मानवाला निर्माण केलं याचं त्याला दुःख वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं की आता मी काय करेल, या सर्वांचा नाश करेल. कारण ही लोक जे आहे मानव कन्यापाशी देवपुत्र गेले. खरे पाहू जाता हे सरदार शूरवीर होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जे करायचं नव्हतं त्या गोष्टी त्या ठिकाणी एका स्त्री कडे जाऊन मानव पुत्रांनी त्या गोष्टी केल्या होत्या. ते देवाला आवडलं नाही आणि सगळीकडे दुष्टाई होती, जात जुलूम वाढलेला होता, भ्रष्टाचार होता. याप्रमाणे मार्क देखील म्हणतो 7वा अध्याय 20 ते 23 वचनामध्ये, जे अंतःकरणात असतं ते मुखातून बाहेर पडत असतं. त्यांचं अंतःकरण जे आहे ते भ्रांत मनाचं झालेलं होतं, ते विटाळलेलं होतं. आणि मार्क म्हणतो की ज्या गोष्टी आहेत त्या अंतःकरणातून बाहेर पडतात, मुखातून दिसू लागतात. बाहेर पडल्यावरती त्यांच्या वागणुकीद्वारे जारकर्म आहे, व्यभिचार आहे, खोटं बोलणं आहे, शिवीगाळ आहे, जादूटोणा आहे आणि त्याच मग चोऱ्या खुन्या सर्व गोष्टी ज्या आहेत जे माणसाला विटाळवते
या प्रकारे माणूस जो आहे, मनुष्य हा काय होतो, तर भरकटला जातो, पापामध्ये तो भरकटला जातो. आणि या ठिकाणी एका लेखकाने हे देखील म्हटलेलं आहे, हे सरसमत देवा, आमच्या भटकणाऱ्या मनावरती तूच नियंत्रण ठेवू शकतो, तूच नियंत्रण ठेवू शकतो. आणि आमच्या मनातून सर्व अशुद्ध गोष्टी ज्या आहेत, ज्या असत्य आहेत, त्या सर्व काही काढून टाकण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करू शकतो. आणि तू जसा पवित्र आहे तसं तू आम्हाला पवित्र ठेव. परमेश्वराने त्यांना 120 वर्षाचा काल दिला, परंतु ते पुन्हा वळाले नाही देवाकडे, आणि त्यामुळे जलप्रलय आला. परंतु योना संदेष्टा जो आहे, योनाच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, निनिवे शहरामध्ये योना गेला. त्या लोकांना, निनिवे शहराच्या लोकांना त्यांनी पश्चाताप करावा सांगितला. ते लोकांनी पश्चाताप केला, कारण त्या शहराचा शेवटचा समय आलेला होता, त्यांचा नाश होणार होता. परंतु परमेश्वराचं वचन योना आणि निनिवे शहराच्या लोकांना सांगितलं. राजाने, त्याच्या लोकांनी, सर्वांनी काय केलं, गोंदताट नेसलं, उपास केले, प्रार्थना केली, देवाचा धावा केला, परमेश्वराकडे वळले. आणि परमेश्वराकडे ते वळाल्यामुळे परमेश्वराने त्यांना प्रतिसाद दिला, आणि परमेश्वराला दुःख वाटलं. परमेश्वराने त्यांच्यावरती प्रीती केली, आणि आपल्या निर्मितीची म्हणजे ह्या सर्व लोकांची त्यांनी काळजी घेतली. त्यांच्यावरती जे अरिष्ट येणार होतं त्यापासून परमेश्वर वळला. परमेश्वराला सादर करणं आपल्या जीवनाचे जे उद्दिष्ट, जे जीवन आहे, जर आम्ही त्याप्रमाणे देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर खरोखरच आहे या वचनाप्रमाणे की सत्यता आणि शुद्धता ही अंतःकरणातून बाहेर पडते. आणि याविषयी परमेश्वर जो आहे तो वळाला त्यांच्याकडे, आणि मानवाचं जे निनिवे शहराचा जो नाश करणार होता त्यापासून परमेश्वर वळालेला आहे. म्हणजे परमेश्वर जो आहे प्रत्येकाला ही संधी त्यांच्या जीवनामध्ये देत असतो की मानवाने पुन्हा वळावं आणि शुद्धता आणि पवित्रतेचं जीवन जगावं. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 5वा अध्याय 27 ते 37 या वचनामध्येच सर्व गोष्टी सांगतो, जे ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनासाठी लाभाचे आहेत, पवित्रतेचे, शुद्धतेचे आहे आणि आशीर्वादाचे आहेत. की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने तारणाची सर्व योजना जी केलेली आहे, तारण यासाठी केलेलं आहे की परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्ही असावं. तर आम्ही असताना आम्ही काय नियम पाळले पाहिजे, हे आमचे दैनंदिन जीवनातील नियम आहेत. की ज्याप्रमाणे नियमशास्त्र मोशे सांगतं की व्यभिचाराला मूळ स्थान नाही. व्यभिचार आहे, घटस्फोट आहे, त्यानंतर मग खोटं बोलणं आणि शपथ वाहणे या संबंधीची वचनं या अध्यायामध्ये आहेत. प्रभू येशू ख्रिस्त इशारा देतो, संदेश देतो की व्यभिचाराला स्थानच नाही आहे. नियमशास्त्र देखील सांगतं. परंतु जर कोणी शेकी मिरवीत असेल की मी व्यभिचारापासून दूर आहे, व्यभिचार मी करत नाही, परंतु जर त्याचे डोळे एखाद्या स्त्रीकडे पाहत असतील कामेच्छे नजरेने, तर तो एक प्रकारे पापच करतो. प्रभू येशू ख्रिस्त याविषयी इशारा देतो. प्रभू येशू ख्रिस्त याविषयी म्हणतो, त्यांनी पाप केलं नाही, परंतु त्याच्या डोळ्यांनी ज्या वासना तिने मनामध्ये निर्माण केला, या वासनामुळे अंतःकरणामध्ये पाप निर्माण झालं आणि त्यांनी पाप केलेलं आहे. म्हणजे पाहणं देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून त्याच्या राज्यामध्ये ते व्यभिचार करण्यासारखं आहे. म्हणजे पाप तर पापाला तर स्थान नाहीच, परंतु वासना देखील जी पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असते, तर अंतःकरणामध्ये वासना देखील निर्माण करता कामा नये, हे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. व्यभिचार तुम्ही करूच नका. आणि या ठिकाणी 29व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जर एखादा शरीराचा भाग पाप करत असेल, समजा डोळा पाप करत असेल, समजा हात पाप करत असेल, तर तो भाग जो आहे तो शरीरातून काढून टाकणं हे ठीक राहील. कारण जर एका भागामुळे संपूर्ण शरीर जर पापात पडत असेल, तर तो भाग शरीरातून काढून टाकणं हे ठीक राहील. म्हणून हात किंवा डोळा जर पापाकडे वळत असेल तर त्यापेक्षा तो नसलेला शरीरामध्ये हे ठीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश हा आहे की तो भाग नसलेला हे ठीक आहे, की याकरता की देव राज्यामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये या गोष्टीला स्थान नाही. म्हणून शुद्धतेचं आणि पवित्रतेचं जीवन जे आहे, जे विश्वास निर्माण करतं प्रभूच्या जवळ येण्यासाठी, याकरता या गोष्टीपासून दूर राहणं हे ठीक आहे.
प्रभू येशू ख्रिस्त पुढे देखील म्हणतो की याविषयी देखील इशारा देतो की हे सर्व कौटुंबिक जीवनाविषयीचे आहे. याप्रमाणे की घटस्फोटाविषयी देखील निंदा करतो प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही तर घटस्फोट देऊच नका. कारण मत्तयाच्या शुभवर्तमाने 19 अध्यायांच्या 6 वचनामध्ये म्हणले, उत्पत्तीकर्त्याने नरनारी निर्माण केली, ते दोघं जण जे आहे ते एक देह झाले. आता ते दोघं जण नाही, आता ते आम्ही असे आहेत. तू आणि मी असं त्यांचा स्वभाव नाही, असं त्यांचं जीवन नाही. कारण त्यांना देवाने एकत्र केलेलं आहे, ते एक देहाचे आहे. आणि म्हणून ते दोघं एकत्र झाल्यानंतर आईबापास ते सोडून वेगळे राहतील आणि ते एक दिलाने आपलं जीवन इथून पुढे जीवन जगतील. म्हणून ते एकमेकांबरोबर आहेत, एकमेकांसाठी ते जोडले गेलेले आहेत, ते देवाने केलेलं आहे. म्हणून कुणी माणसाने ते तोडू नये. हे देखील या ठिकाणी आम्हाला घटस्फोटाविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. येशूच्या राज्यामध्ये जो कुणी बायको सोडतो, बायको टाकून देतो, तर जी सोडलेली स्त्री आहे आणि जर तिने दुसरा नवरा केला, दुसऱ्या पतीकडे जाऊन राहत असेल, तर ती स्त्री जी आहे ती व्यभिचारिणी आहे. तिने व्यभिचार केलेला आहे. आणि ज्यांनी तिच्याबरोबर विवाह केला तो देखील व्यभिचार करतो. कारण या ठिकाणी असं आहे की त्या स्त्रीला कोणाचा आधार नाही, म्हणून त्या दुसऱ्या पतीकडे ती दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन राहते. आणि त्यामुळे काय आहे तर तिने व्यभिचार केला आणि त्या पतीने देखील तिच्याबरोबर विवाह केल्यामुळे, आपल्या घरात घेतल्यामुळे तो देखील व्यभिचारामध्ये गणला जातो. या ठिकाणी व्यभिचार करू नका प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आणि घटस्फोट देखील करू नका. विश्वासाने प्रभू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जे आहेत, ज्यांचा विवाह झालेला आहे, त्यांनी घटस्फोटाविषयी विचार करता कामा नाही. पुढील वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 33 आणि 37 या वचनामध्ये की खोटे बोलण्याविषयी आणि शपथ वाहण्याविषयी. खोटं बोलणं याला कुठं स्थान नाही. शपथसुद्धा घेऊ नका या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण त्यावेळेला यहुदी लोक जे आहे स्वर्गाची शपथ घेत होते, पृथ्वीची शपथ घेत होते, यरुशलेम नगरीची शपथ घेत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही स्वर्गाची शपथ घेऊ नका. कारण स्वर्ग जे आहे ते देवाचं राजासन आहे. पृथ्वीची देखील तुम्ही शपथ घेऊ नका, कारण देवाचं ते पदासन आहे. यरुशलेम नगरीची तुम्ही शपथ घेऊ नका, कारण ती पवित्र नगर देवाची आहे. आणि तुम्ही डोक्याचे देखील शपथ घेऊ नका, कारण हे देवाची निर्मिती आहे. याविषयीचा इशारा असा या ठिकाणी की येशू म्हणतो की ख्रिस्ती माणसांनी शपथ घेऊ नये. ख्रिस्ती माणसांनी शपथ घेऊ नये. का? कारण ते सत्यच बोललं पाहिजे. जर तुम्ही सत्य बोलता तर परमेश्वर जो आहे हा तुमचा साक्षीदार आहे. शपथ न्यायालयात घेतली जाते. खोटं बोलू नका. तर सत्य जे आहे ते दाबू नका आणि सत्याला बोलू द्या. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो जर कोणी खोटं बोलतो तर तो अधिक बोलत असतो आणि तो सैतानाला वाव देतो आणि सैतान त्याच्या जीवनावरती अधिकार गाजवित असतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये खोटं बोलणं याला स्थान नाही. शपथ घेणं हे देखील याला देखील स्थान नाही. म्हणून तुम्ही बोलता, जे काही तुम्ही बोला तर तुमच्या बोलण्यामध्ये होय तर होयच असलं पाहिजे आणि नाही तर नाहीच असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याविषयी, आपल्या राज्याविषयी, ख्रिस्ती विश्वासाने कसं असावं याविषयीचं सर्व वृत्तांत या अध्यायामध्ये आहे, 5वा अध्याय यामध्ये. आणि या ठिकाणी संत पौल आता इफिस्कराच्या 4था अध्याय 17 ते 24 या वचनामध्ये संत पौल ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना संदेश देतो, इशारा देत आहे या ठिकाणी. आणि तो नैतिकतेविषयी सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना निवडलेलं आहे. तर तुमचं जीवन जे आहे ते नैतिकतेने भरलेलं असलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये नैतिकता असली पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये परराष्ट्रासारखं जीवन असता कामा नाही. इशारा देत आहे संत पौल, संदेश देतो. दैनंदिन जीवनाविषयी संत पौल या ठिकाणी म्हणतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परराष्ट्रासारखे वागू नका. का वागू नका? कारण परराष्ट्रीय लोक जे आहे त्यांचे स्वभाव जे आहे याविषयी तो म्हणतो की ते लोक जे आहेत ते देहहीन आहेत. ते देहहीन आहेत. ते आपल्या मनाप्रमाणे दिशाहीन भटकत असतात
आणि जीवनातील जे मोठे सत्य आहे ते मिळाले नव्हते तरी त्याप्रमाणे ते काय करतात, मनाप्रमाणे आपलं जीवन जगतात आणि ध्येय साध्य करण्यासाठी ते काय करतात, तर दिशांते भटकत असतात. त्यांचा स्वभाव जो आहे परराष्ट्रीय लोकांचा, तो देह झाला. त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही ध्येय, कोणतंही स्थान असं नाही. कोणतंही त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांना काय मिळवायचं आहे याबद्दल कुठेही त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टीविषयी स्थान आहे, म्हणजे ते ध्येयही नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ते आंधळे झालेले आहेत. आध्यात्मिक जीवनाविषयी त्यांना अंधत्व आलेलं आहे, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये धार्मिकतेविषयी, आध्यात्मिकतेविषयी अंधकारमय पसरलेला आहे आणि म्हणून ते आंधळे झालेले आहेत, ते अधर्मी झालेले आहेत. जे लोक आहेत, इफिसी मंडेला सन पौल इशारा देत आहे की तुम्ही परराष्ट्रीय लोकांप्रमाणे वागता, कारण परराष्ट्रीय लोक जे आहेत ते जीवनाला पारखे झालेले आहेत आणि म्हणून देवापासून ते दूर गेल्यामुळे ते कसे झाले, तर ते अधर्मी झालेले आहेत. ते निर्लज्जप्रमाणे जीवन जगतात, म्हणजे ते कोडगे झालेले आहेत. त्यांना आपल्या वर्तणुकीची लाज वाटत नाही. हा एक या ठिकाणी त्यांचा गुण सन पौल म्हणतो परराष्ट्रीय लोकांविषयी. पुढे तो म्हणतो की कामतुरता आहे त्यांच्या जीवनामध्ये. तर ते कसे वागतात, हावरेपणाने स्वतःला कामतुरपणास त्यांनी वाहून घेतलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये हावरेपणा, त्यांची भूक मिटलेलीच नाही, वासनांनीच ते भरलेले आहे, मनाप्रमाणे ते जीवन जगतात, म्हणून ते कामतुरता त्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे ते हावरेपणाने जीवन जगतात. त्यांच्या जीवनामध्ये असभ्यता आहे, लैंगिक पातकास ते स्थान देतात, अमंगळताने ते भरलेले आहेत आणि अमंगळतेच्या ते अधीन झालेले आहेत परराष्ट्रीय लोक, म्हणून ते असभ्यतेचं जीवन जगत आहेत. आणि शेवटी या ठिकाणी म्हटले की ते हावरेपणाने आपलं जीवन जगतात. हावरेपणा म्हणजे अधाशासारखे, कधीच तृप्त नाही आहेत. अशा प्रकारे हे परराष्ट्रीय लोक आहे, त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगू नका. इफिसीतील मंडळीला सन पौलाने इशारा दिला. मग तुम्ही कसं जीवन जगायचंय, तुम्ही कसं जीवन जगायचं, तर याच अध्यायामध्ये 20 वचन आहे. सन पौल म्हणतो, तुम्ही ख्रिस्ताविषयी असं शिकलेले नाहीत. 20 वचन आहे, परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाहीत. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल, हे सत्य सांगतो तो. तुम्ही तर ठामपणे बोलतो, तुम्ही तर त्याच्याच विषयी ऐकले आहे. येशू जे ठाई सत्य आहे त्याप्रमाणे तुमच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासने युक्त असून त्याचा नाश होत आहे, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्ती नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, पवित्रता याने युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य तुम्ही धारण करावा. याविषयी संत पौल या ठिकाणी सांगत आहे. तुम्ही नवा मनुष्य धारण करा. जुना मनुष्य जो आदाम आहे, आदामापासून, हवेपासून पाप आलं जगामध्ये, तुम्ही त्यांच्या अधीन असता कामा नये, कारण ख्रिस्ताने तुम्हाला ही शिकवण दिलेलीच नाहीये. ख्रिस्ताची शिकवण जी आहे, ख्रिस्तापासून जी तुम्हाला शिकवण मिळाली, त्यामध्ये तुमचा नवा मनुष्य जो आहे तुम्ही तो धारण केलेला आहे. कारण ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला पवित्रतेचे वस्त्रे ही आम्हाला आणि भूषणे हे मिळणार आहेत परिधान करण्यासाठी. आमच्या शरीरावरती जे वस्त्रे आहेत आणि जी भूषणे आहेत ती याप्रमाणे आहे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये, की आम्हाला पूर्ण नम्रता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता ही वस्त्रे आम्ही परिधान केलेली आहेत, असे संत पौल म्हणतो. तुम्ही ख्रिस्ताविषयी शिकलेले आहात, म्हणून ख्रिस्ताने तुम्हाला जी वस्त्रे दिले, जे भूषण दिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये नम्रतेला स्थान असलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये लीनतेला स्थान असलं पाहिजे, आणि आमच्या जीवनामध्ये सहनशीलतेला स्थान असलं पाहिजे. हे जर आहे तर ख्रिस्तापासून आम्हाला ती वस्त्रे आणि ती भूषणे आम्हाला प्राप्त झालेली आहेत, हे आम्ही प्रदर्शित करत असतो. नम्रता म्हणजे देवावरती पूर्णपणे अवलंबून राहणे. लीनता म्हणजे आम्ही देवावरती पूर्णपणे विसंबून आहोत, जे परमेश्वर सांगेल त्याप्रमाणे जातो. आणि सहनशीलता म्हणजे सर्व काही सहन करण्याची शक्ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने देव केलेली आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे नवा मनुष्य जो आम्ही धारण केलेला आहे, तर त्याच्या ठाई आम्हाला ही वस्त्रे परिधान कराव्यास मिळणार आहे. पुढे म्हटलेलं आहे
आमचा ध्वज, आमचा पताका जो आहे तो येथेच आहे. म्हणजे ख्रिस्तामध्ये आम्हाला एकच बाप्तिस्मा आणि एकच विश्वास. आमचा बाप्तिस्मा झालेला आहे तो एकच, आमचा विश्वास एकच आहे आणि तो येशू ख्रिस्त, तो मरण पावला, व्यक्तिगत आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी पुन्हा उठला आणि पुन्हा येणार आहे. त्याने आमचं तारण केलेलं आहे. हा विश्वास आमच्या जीवनामध्ये आहे आणि आहे तो हा नवा मनुष्य तुम्ही धारण केलेला आहे. सन पौल आम्हाला सांगत आहे याप्रमाणे. आणि पुढे कृपादानाची चमचमती रत्ने ते तो आम्हाला देणार आहे. तर ती ही चमचमती रत्ने म्हणजे तुम्हामध्ये असलेली कृपादाने, तुम्हामध्ये असलेले दान, त्यांनी तुम्ही त्या परिमाणाप्रमाणे तुम्ही त्या दानाप्रमाणे भरले गेलेले आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही सेवा देतात. कोणाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचं दान आहे, कोणाच्या शरीरामधून शैतान काढण्याचं दान आहे, प्रार्थना करण्याचं दान आहे, संदेश देण्याचं दान आहे, गीतं गाण्याचं दान आहे, संगीत वाजवण्याचं दान आहे. त्याच्या परिमाणाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येकाला त्या देणग्या दिलेल्या आहेत आणि त्या देणगीप्रमाणे प्रत्येकाला त्यांनी भरलेलं आहे. ते कृपादाने प्रत्येकाला दिलेले आहेत. म्हणून सन पौल म्हणतो, एखादे वस्त्र अंगावर काढून बाजूस टाकावे त्याप्रमाणे आपण जुन्या जीवनाचा त्याग करावा आणि नव्या वस्त्राप्रमाणे नवे जीवन परिधान करावे. म्हणून आणखी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वेगळे असले पाहिजे. कोणत्या बाबतीत वेगळे असले पाहिजे तर याकरता आम्ही जागृत असले पाहिजे. आणि या संबंधीचं या ठिकाणी सन पौल म्हणतो, खोटे बोलणं सोडावे, आमच्या बोलण्यातून आत्मा आमचा प्रगट झाला पाहिजे. सर्व प्रकारची कटुता, क्रोध, कठोर अशुद्धता आम्ही ते सोडून द्यावे. एकमेकांशी ममतेने वागावे आणि आपण प्रकाशाची मुले आहोत तेव्हा अंधाराच्या कृत्याशी आपण संबंध ठेवू नये. हा इशारा या ठिकाणी सन पौल ख्रिस्ताविषयीचा आम्हाला सांगत आहे की ख्रिस्ताची आम्हाविषयीची असलेली अपेक्षा, शुद्धता आणि सत्यता ही मनातूनच ही बाहेर पडत असते, प्रगट होत असते. आजचा विषय तो आहे. म्हणून आपण जे आहोत तर आपणासाठी जे आपण ख्रिस्ताच्या राज्यामध्ये देवाने आम्हाला निवडलेलं आहे, ठेवलेलं आहे, तर या राज्यामध्ये आम्हाला परमेश्वराने वस्त्र परिधान करावंच दिलेलं आहे. परमेश्वर जो आहे, ज्याप्रमाणे कुंभार आहे, मातीप्रमाणे ज्याप्रमाणे तो वलवतो मातीला जे आहे त्याप्रमाणे चांगले मटकी तो बनवतो, त्याप्रमाणे आमचं जीवन, आमचं आयुष्य तो बनवत असतो. आणि या ठिकाणी या शरीराला, या जीवनाला जे वस्त्र आम्हाला मिळणार आहे, ती वस्त्र तो शिंपी जो परमेश्वर आहे तो ते वस्त्र, पोशाख तो आमच्यासाठी बनवत आहे आणि त्याने आमच्यासाठी ते पोशाख बनवलेले आहे. ते वस्त्र, ते पोशाख जो आहे तो परिधान करून आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करावायचा आहे. देव कुशल शिंपी आहे. जीवनातील आमचे कार्य व स्थान यांना अनुरूप असा तो पोशाख आम्हाला देणार आहे. मग आमचं स्थान, आमचं कार्य काय हे आम्हाला पहिल्यांदा पडताळून पाहायचं आहे. आम्ही या युगामध्ये, या जगामध्ये आमचं जीवन जगत असताना आमचा पोशाख जो परमेश्वर देणार आहे, परंतु आमचं कार्य, आमचं काम आणि आमचं स्थान काय आहे यावरती अवलंबून राहणार आहे. आणि त्यावेळेस परमेश्वर आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला तो घेऊन जाणार आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाचारण शोभेल असे आम्हाला चालायचं आहे. आणि स्वर्गीय पाचारण जे आहे, ती वागणूक जी आहे, ख्रिस्ती माणसाच्या चालचलवणुकीमध्ये, वर्तनाद्वारे तिची वृत्ती, समर्पण यांचा समावेश असला पाहिजे. थोडक्यात म्हणजे शेवटी की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हावरती मोहर लावलेली आहे आणि त्या मोहरमध्ये आम्ही बंद झालेले आहोत. म्हणजे आम्हाला आता प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, त्यावेळेस ही मोहर उघडली जाणार आहे. आता ती मोहर बंद करून आम्हावरती तो शिक्का मारण्यात आलेला आहे. आणि हे काय आहे तर आम्हाबरोबर केलेला करार प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि हा करार काय आहे तर हे माझे आहेत. ज्याप्रमाणे एक पती आपल्या पत्नीला वाढनिश्चयाच्या वेळेला, साखरपुड्याच्या वेळेला, एंगेजमेंटच्या वेळेला अंगठी घालतो आणि तिला असं वचन देतो की माझा विवाहाच्या दिवशी तुझ्याबरोबरच होणार आहे, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला आमचं तारण केलेलं आहे, पुन्हा येणार आहे आणि पुन्हा येणार आहे. तोपर्यंत जी मोहर आम्हावरती
मोहर आम्हावरती लावण्यात आलेली आहे, ती मोहर त्यावेळेस उघडली जाईल. त्या मोहरमध्ये आता जो करार आमचा झालेला आहे, त्या बंधनामध्ये आम्ही आहोत. तो येईल त्यावेळेस तो आम्हाला सर्वांना एकत्र करणार आहे. तो आम्हाला तो घेऊन जाणार आहे. त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही असणार. तोपर्यंत आम्हाला या जीवनामध्ये आमचं जीवन जगत असताना की ज्याप्रमाणे सत्यता आणि शुद्धता आमच्याच मनामध्ये ती उगम पावत असते, ज्याप्रमाणे की आम्हाला भरकटणाऱ्या जीवनाकडे न जाता मनावरती कंट्रोल, मनावरती नियंत्रण, आज्ञाचं पालन करून ज्याप्रमाणे परमेश्वर जो आहे तो पवित्र आहे, त्याप्रमाणे पवित्र जीवन जगण्यासाठी आम्ही रोज रोज प्रार्थनेमध्ये आम्ही परमेश्वराकडे हेच मागणी केलं पाहिजे की परमेश्वरा, तू जसा पवित्र आहे तसं तू आम्हाला पवित्र ठेव. प्रभू करो ही वचन आपल्यासाठी आशीर्वाद करो. मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्व का प्रभूला असो. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, तो आम्हाला या जगामध्ये जीवन जगत असताना प्रभू, विशेष करून आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, याचं प्रमाण आम्ही सर्वांना द्यावं, याकरता प्रभू आज्ञेचं पालन करणं आम्हाला गरजेचं आहे. प्रभू याप्रमाणे प्रभू जुन्या करारात देखील आम्ही ते पाहिलं, त्याचप्रमाणे पवित्र शुभवर्तमानामध्ये देखील आम्हाला इशारा आणि आज्ञाचं पालन करावं सांगितलं. आणि संत पौलाने परराष्ट्रासारखे आम्ही असू नये, तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये नवं जीवन परिधान केलेले, नवा मनुष्य परिधान केलेलं, याप्रमाणे तुम्ही जीवन जगलं पाहिजे, याविषयी देखील तो इशारा, तो आम्हाला संदेश देत आहे. तर प्रभू परमेश्वर पित्या, या जगामध्ये आम्ही पूर्णतेने प्रभूजी सत्यता आणि शुद्धता याचं परिधान करून या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही ते तुझे विश्वासमध्ये तुझे निवडलेले आहोत म्हणून आम्हाला सादर करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. परमेश्वर पित्या, विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू की सर्व मंडळीला सांभाळ. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये असताना प्रभू, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभूजी खूप काही रुग्ण वाढत आहे, परंतु तुझ्या हाती सर्व काही नियंत्रण आहे. ज्या आजारावरती नियंत्रण तू करू शकतो प्रभू. या जगामध्ये लस येईल, संशोधन करणारे जे शासन ते संशोधन करीत आहेत, परंतु प्रभू आमचा तर विश्वास प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या शब्दामध्ये आहे. तुझ्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि तुझ्या सामर्थ्याद्वारे प्रभू जे रुग्ण आहेत ते कंट्रोल कर प्रभूजी, त्यांना आरोग्याचा आशीर्वाद दे प्रभूजी. आणि या रुग्णांवरती सर्व उपचार करणारे डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, कंपाऊंडर्स आहे, अधिकारी वर्ग आहे, पुढारी वर्ग आहेत प्रभू, त्यांना देखील प्रभू तो आशीर्वाद, त्याचं प्रतिफळ त्यांना तू दे प्रभू. त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दे प्रभू. आणि रुग्ण जे आहे ते प्रभूजी कमीत कमी होऊन प्रभूजी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व परिस्थिती प्रभू तुझ्या हाती घे प्रभू. तुझ्या हाती सर्व काही नियंत्रण असू दे. जे मरण पावत आहे प्रभूजी, ते देखील संख्या तू कमी करू शकतो प्रभू. तुला सर्व काही शक्य आहे प्रभू, कारण मरणाची नांगी तू मोडलेली आहे, सैतानाची नांगी देखील तू मोडलेली आहे. त्याच्यावरती तू प्रभूजी जय मिळवलेला आहे प्रभू, त्याला तू बिमोड केलं आहे प्रभू. आमचा विश्वास आहे प्रभू, सर्व परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये तू तुझ्या हाती घेऊन तू सर्वांना आशीर्वाद देशील प्रभू. तुझ्या असं ज्या पंखाखाली मंडळीतील सर्व जणांना प्रभू किसी विश्वासाने आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. त्यांना तो आशीर्वाद दे ठेव प्रभू. आणि जे आजारी आहेत प्रभूजी त्यांना देखील तो आशीर्वाद दे, त्यांना आरोग्याचं दान तू दे प्रभूजी. तुझ्या गौरवाचा स्पर्श त्यांना तू कर प्रभू. सर्व मंडळी प्रभूजी आहे, सर्व पाळक वर्ग त्या ठिकाणी सेवा करीत आहेत, त्यांच्या प्रार्थना आहे, मंडळीच्या प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेचं उत्तर देणार प्रभू तूच आहे प्रभू. त्या ठिकाणी सर्व शांततेचं आणि आनंदाचं, हर्षाचं असं सर्व काही प्रभूजी, सर्व जनजीवन तू प्रभूजी तू आशीर्वादित कर प्रभू. आम्ही प्रार्थना करतो, सर्वांना आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. आणि मंदिराचे दार लवकर लवकर उघडले जावे, तुझ्या मंदिरातून आम्ही उपासना करावी, याकरता प्रभू तो समय तो आम्हाला प्रत्येकाला लाभू दे प्रभूजी. हो प्रभू, आम्हाकडून काय चुकलं असेल, आज्ञाचं पालन होत नसेल प्रभू, तुझ्याविषयी भय बाळगत नसेल आम्ही, त्याच्याविषयी दयेने कृपेने क्षमा कर. आज सर्व मंडळामध्ये सर्व कमिटी मेंबर्स आहेत प्रभूजी, सर्व योग संघ आहे, संडे स्कूल आहे प्रभूजी, आणि त्याचप्रमाणे सर्व कमिटी मेंबर्स आहे, वडील वर्ग, माता आहेत प्रभू. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो, सर्वांना तू आशीर्वाद दे आणि तुझ्या पवित्र पंखाखाली प्रत्येकाला तू ठेव प्रभूजी. हो प्रभू, विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू. तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडम पवित्र नावाने मागतो म्हणून ताई, आमेन. हो परमेश्वर पित्या, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर मास दे, जसे आम्ही आपल्या अपराधाची क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर. तर मास परिषदा नकोस, तर मास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. सर्वबुद्धी सामर्थ्य पलीकडे संदेवान दिली शांती तुमचे मने बंद करणे, सर्वसमर्थ तारणारा येशू ख्रिस्ताच्या ज्ञान प्रीती तू मास राखो. आता देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांचं, जे आजार आहे त्यांच्या आरोग्याचा सर आशीर्वाद तुम्हा बरोबर असो.
आमेन. प्रभू तुम्हा असं असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आमेन.